मित्रांनो नमस्कार. पाठीमागल्या व्हिडिओमध्ये मेपल ईएम पशुअमृत हे औषध घरच्या घरी कसं बनवायचं ह्याची आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. तसंच त्याचे काय काय फायदे आहेत हेही बघितलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे, तो एकदा जरूर बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हे औषध आपलं परफेक्टली चांगल्या गुणवत्तेचं बनलं आहे, ह्याचे काय काय कसं ओळखू शकतो, तसंच हे वापरायची पद्धत काय काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पाठीमागल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की हवा बादलीमध्ये आपण हे औषध बनवून सावलीच्या ठिकाणी ठेवलेलं. तर बघा, प्रत्येक 1-2 दिवसातून आपण त्याच्यातून हवा काढत होतो. आता मी तुम्हाला हे एक्झॅक्टली औषध दाखवतो. तर मित्रांनो, हे औषध चांगल्या बऱ्यापैकी बनलं आहे. ह्याची 3 लक्षणं सांगतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे हा जो व्हाईट थर आला आहे. असा जर थर आपल्या औषधावरती बनलेला असेल तर समजायचं की आपलं औषध हे चांगल्या गुणवत्तेचं बनलेलं आहे. दुसरा आहे ह्याचा कलर. ह्याचा कलर हा तांबूस किंवा तपकिरी रंगाचाच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही रंग नाही पाहिजे. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, हे बादलीत झाकण उघडल्याच्या नंतर तुम्हाला वास हा फक्त आंबट आणि गोड असाच आला पाहिजे. तर ही 3 लक्षणं मेन आहेत आपलं औषध चांगल्या गुणवत्तेचं बनलं आहे का नाही हे ओळखण्याची. लक्षात आलं? हा पांढरा थर, तपकिरी रंग आणि आंबट गोड वास, ही 3 लक्षणं आहेत आपलं औषध चांगल्या प्रकारे बनलेलं आहे. मित्रांनो, औषधं चांगलं बनलं ह्याच्यात 3 खुणा लक्षात आल्या. आता आपण बघूया की हे वापरण्याच्या पद्धती काय काय आहेत. बघा मित्रांनो, हे एक जिवंत बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे ह्याची विशेष काळजी घ्या की हे डायरेक्ट उन्हामध्ये नाही पाहिजे. डायरेक्ट गरम पाण्यामध्ये इतर कुठल्याही ह्याच्यावरती मिक्स करून देऊ नका, अवॉइड करा. ह्या वापरण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची ती आहे, आपण जो आपल्या मेंढ्यांसाठी पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये 15 ते 20 ml एका मेंढीला येईल ह्या प्रमाणात आपण वापरू शकतो. दुसरं आहे, डायरेक्टही तुम्ही 20-20 ml प्रत्येक मेंढीला पाजू शकता डायरेक्ट हे औषध. आणि तिसरी पद्धत आहे हे चाऱ्यामध्ये मिक्स करून देणे. सर्वात सोपी पद्धत राहील की पिण्याच्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून वापरू शकतो. बघा, आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मला माहिती की आमच्या मेंढ्यांना साधारणतः 100 लिटरच्या आसपास पाणी लागतं. त्यातला हा पहिला स्लॉट आहे. म्हणजे ह्या 2 बादल्या आहेत 10-10 लिटरच्या आणि ही 20 लिटरची. आता ह्यांच्यामध्ये हा 200 mlचा ग्लास आहे. ह्याच्यामध्ये आपण एक ग्लास टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये 20 लिटरच्या ह्याच्यामध्ये 2 ग्लास टाकणार आहे. अशा प्रकारे आपण आता सगळ्या मेंढ्यांना पाण्याद्वारेच देणार आहे, कारण प्रत्येक मेंढीला रोज पाजायला शक्य नाही. पाण्यामधून उत्कृष्ट राहील. घरच्या घरी हे जी क्वांटिटी वाढवलेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी 1-2 लिटर माझं नंतर शिल्लक राहिलेलं जरी वाया गेलं तरी जास्त काही फरक मला आर्थिकदृष्ट्या पडणार नाही, कारण हे घरी बनवलेलं आहे. चला आता मी सांगतो, वापरूया. आधी मस्तपैकी एकदा ही करणार आहे आणि वास परफेक्टली आंबट गोड. हे बघा, हे 10 लिटरच्या बादलीत ह्याच्यात 1 ग्लास टाकला. 200 mlचे ग्लास आहेत. भांडं शक्यतो औषधामध्ये ह्या बुडवणार जे आहे ते केमिकल विरहित इतर कुठल्या औषधाचं नसावं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की औषध वापरताना नेहमी इतर कुठल्या औषधाचं कुठल्या कारण ह्याच्यामध्ये येतो तो जिवंत बॅक्टेरिया. इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये मिक्स करून मेंढ्यांच्या ह्याच्यासाठी वापरू नका. आता ह्या 20 लिटरमध्ये आपण 2 ग्लास. मेंढ्यांचा आपला सकाळचा चारा झालेला आहे. उन्हाची चटक पण वाढलेली आहे. बघा माझं पाणी ठेवायचं टायमिंग, कारण माझा असा प्रयत्न आहे की आता ही औषध मिक्स केलेलं पाणी जास्तीत जास्त मेंढ्यांनी प्यावं, पण त्यांना तहानही लागलेली असली पाहिजे. त्यामुळे सकाळपासून आपण त्यांना पाणी ठेवलेलं नाही. आता चला हे पाणी ठेवून बघूया कशा प्रकारे पितात. मित्रांनो, पाण्यामध्ये औषध मिक्स केल्याने बघा अशा प्रकारे थोडंसं तांबूस रंगाचं औषध झालेलं आहे, पण स्मेल ह्याचा वास अतिशय चांगला आहे. त्यामुळं मला खात्री वाटते की मेंढ्या ही आवडीने पितात. चला तर आपण मेंढ्यांना ठेवूनच बघूया. मित्रांनो, हे औषध वापरण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्याच्यामधील आपण सर्वात सोपी पद्धत निवडली ती म्हणजे पिण्याच्या पाण्यातून हे औषध दिलं आपण पहिल्यांदा वापरतोय, पण बनवण्याची पद्धत अतिशय सोपी वाटली. 7 दिवसामध्ये परफेक्टली जसं कंपनीचा गायडन्स आहे त्याप्रमाणे हे औषध बनलं गेलं आणि वापरलं. आणि दुसरी गोष्ट चांगली वाटली की हे मेंढ्याही तितक्याच आवडीने पिल्या. त्यामुळं वापरण्याच्या 3 ज्या वेगवेगळ्या पद्धती येतात त्यातल्या सर्वात सेफ आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपण हे औषध वापरलं. वापरण्यासाठी कमी कष्ट लागले, जसं की इतर मेंढीला प्रत्येक मेंढीला वेगवेगळं पाजावं लागलं असतं इतर कुठलेही मेडिसिन असतं तर.
दुसरी गोष्ट, ही कमी खर्चामध्ये तयार झालं, त्यामुळे जर थोडंफार माझं आता पाण्याद्वारे जे मिक्स केले, 1-2 लिटर जरी पाणी खराब झालं, नास झालं, तरी मला इतकंसं त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. ह्या 2 गोष्टी चांगल्या आहेत. तशाच वापरण्याच्या अजून एक पद्धती ती म्हणजे चाऱ्यामध्ये मिक्स करूनही तुम्ही वापरू शकता. तसंच मित्रांनो, ह्याची अजून एक प्रकारे फायदा होतो, ते म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये जर दुर्गंधी जास्त असेल, वास जास्त येत असेल, अमोनिया जास्त तयार होत असेल, तर डायरेक्ट पंपामध्ये भरून म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये 100 ml हे औषध टाकून आपण गोठ्यामध्येही फवारू शकतो. दुर्गंधीमुक्त गोठा होतो, त्याच्यामुळे निमोनियासारखे फुफ्फुसाचे जे आजार आहेत तेही कमी होतात. मित्रांनो, हे औषधं वापरण्याचे फायदे पाठीमागल्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहेत, तरीही सांगतो ब्रीफमध्ये थोडक्यात. पहिलं म्हणजे डायजेशन आपलं चांगलं राहणार आहे मेंढीचं. पचनशक्ती चांगली राहिल्यामुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती झालं, आजाराचा खर्च कमी होणार आहे आणि खाल्लेलं अन्न पचणार आहे, त्याच्यातून वजनवाढ चांगली मिळणार आहे आणि मेंढ्यांच्या पिल्लाच्या अंगावरती शाईन चांगली राहील, ज्याच्या परिणामात आपल्याला विक्री करताना ह्या पिल्लांमध्ये नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, हे औषध वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी जरूर घ्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कुठल्याही इतर मेडिसिनवालं जे भांडं त्यामध्ये मिक्स करणार आहे ते त्यामध्ये बुडवू नका. कुठलेही केमिकल वगैरेचा त्याच्यामध्ये डायरेक्ट हे नाही झालं पाहिजे किंवा इतर कुठल्या औषधामध्ये मिक्स करून हे औषध वापरू नका. दुसरं आहे, ह्या जिवंत बॅक्टेरिया असल्यामुळे ह्याला थेट उन्हामध्ये कधीही ते बनलेलं औषध ठेवू नका, सावलीच्या ठिकाणी ठेवा. मित्रांनो, कमी खर्चामध्ये आपल्या मेंढीचं आरोग्य सुधारण्यासाठी, वजनवाढ मिळवण्यासाठी पशुअमृत हे औषध एकदा नक्की वापरून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तसंच आपल्या मेंढीपालक बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पशुअमृत याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3ऱ्या भागामध्ये हे औषध वापरल्यानंतर आपल्याला आपल्या मेंढीच्या पिल्लांच्या मेंढीमध्ये किती फरक जाणवतोय ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मिळणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आपला NK बंदिस्त मेंढीपालन. धन्यवाद.